नाही, आमच्या महसूल खात्याने प्रामुख्याने आमचे आदरणीय बावनकुळेजी यांनी अतिशय स्तुत्य उपक्रम महसूल खात्याच्या माध्यमातून घेतलेला आहे, ज्याच्यामध्ये जे प्रलंबित दाखले आहेत सगळ्याच प्रकारचे, विविध प्रकारचे, ते सगळ्या दाखल्यांचं वितरणाचा कार्यक्रम हा आज जिल्हाधिकारी मॅडमच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वात आज झालेला आहे. असंख्य लोकांना वर्षानुवर्ष जे दाखले मिळाले नाहीत ते ह्या शिबिराच्या निमित्ताने उपलब्ध करून दिलेले आहेत. जवळपास 20,201 दाखले हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जे प्रलंबित होते ते आम्ही देऊ शकलेलो आहे. जिल्हा प्रशासन म्हणून आमचा असाच प्रयत्न असेल की भविष्यामध्ये हा 20,000 आकडा माझ्या दृष्टिकोनातून फार मोठा आहे, तो कसा कमी करता येईल, प्रशासन अजून गतिमान, पारदर्शक आणि लोकभिमुख कसं करता येईल, यासाठी जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून, जिल्हाधिकारी मॅडम आणि आम्ही सगळेजण एकत्र म्हणून ते प्रयत्न करणार आहोत. तुम्हाला थोडं करेक्ट करतो याच्यामध्ये, आंबा आणि काजू बागायतदार नाहीये, ती युबीटी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष चे नेते मंडळींनी तो काढलेला मोर्चा आहे. आंबा बागायतदार जे सिंधुदुर्गातले आहेत ते सगळे आमच्या संपर्कात आहेत. त्यांना सगळ्यांना सरकारवर विश्वास आहे. आता त्यावर एक राजकीय मोर्चा आहे ज्याच्यामध्ये राजू शेट्टीजी आहेत, बाकी सगळे जे आहेत. आता शेवटी त्यांना विरोधक म्हणून लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करण्याचा अधिकार आहे, पण राज्य सरकार म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे कालही आमची मंत्रिमंडळात त्याच्याबद्दल बैठक झाली, म्हणजे चर्चा झाली. त्याचबरोबर पंचनामे मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत. प्रत्येकाचं नुकसान किती झालं याची माहिती दिल्याशिवाय, माहिती आल्याशिवाय आपण मदत करू शकतो का? आणि म्हणून बिनकामे आमचे काही विरोधक राहिलेले आहेत, त्यांनी आझाद मैदानाला एकत्र व्हावं, आंदोलन करावं. आंदोलन करण्यामध्ये काही हरकत नाही, पण शेवटी आंबा बागायतदारांना, काजू बागायतदारांना आमचंच महायुतीचं सरकार मदत करणार. आणि नुसतं मदत करणार नाही, पुढच्या सीझनमध्ये हे संकट त्यांच्यावर येता कामा नये याची पूर्ण काळजी घेणार. बघा, जेव्हा आपल्या देशाचे कुटुंब प्रमुख आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब जेव्हा आपल्याला काही सूचना करतात, आवाहन करतात, ते देश हितासाठीच असतं. शेवटी ते स्वतःचा काही स्वार्थ नजरेसमोर ठेवत नाही. कुठल्याही पक्षाच्या दृष्टिकोनातून, काही पक्षाचा नेता म्हणून त्यांनी हे आवाहन केलेलं नाही आहे, पण देशाचे पंतप्रधान म्हणून त्यांनी काही अपेक्षा आणि काही आव्हान आपल्यासाठी केलेलं आहे. तर देशाच्या प्रत्येक नागरिकाने हे जे काही केलेलं आव्हान ते सकारात्मक दृष्टिकोनातून घ्यावं, त्याला पूर्ण करायला प्रयत्न करावं. शेवटी देशाच्या पंतप्रधानांना आपल्या भविष्याची चिंता आहे आणि आपलं भविष्य अतिशय सुखरूप राहावं या दृष्टिकोनातून केलेलं ते आव्हान आहे. म्हणून आम्ही जसं काल आपल्या आदरणीय मुख्यमंत्री साहेब 2 व्हीलरने विधान भवनात गेले, मी चालत गेलो, तर आजही आमच्या जिल्ह्यामध्ये, सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येत असताना EV गाडीने प्रवास करणं हे मी आता सुरुवात केलेली आहे. जिल्हाधिकारी मॅडमनी काही आठवड्या अगोदरच तो पाऊल उचललेला आहे. आणि म्हणून आम्ही सगळेजण एकत्र मिळून जेवढे जास्त प्रेरणा समाजामध्ये देऊ शकतो, आम्हाला पाहून लोकांनी जास्तीत जास्त EV गाड्या वापराव्या हा आमचा हेतू आहे आणि त्या दृष्टिकोनातून पावलं टाकली. या बाबतीमध्ये गेल्याच आठवड्यात आदरणीय जिल्हाधिकारी मॅडमनी सगळ्या ज्या काही कंपन्या आहेत त्यांच्या बैठका घेतलेल्या आहेत, व्यवस्थित आढावा घेतलेला आहे. आमच्या दृष्टिकोनातून योग्य नियोजन चालू आहे. कुठेही जनतेला त्रास होणार नाही एवढी काळजी जिल्हा प्रशासन घेत आहे. हो, आता आम्ही जेव्हा प्रयत्न करत होतो, आम्ही जेव्हा त्याच्यातून मार्ग काढत होतो, तर मग काही लोक कोर्टात गेले, काही लोकांना त्यावेळी वेगळ्या पद्धतीने आंदोलनं पण केली. आमचा मुद्दा एवढाच आहे की कोणीही इथे प्राण्यांना कुठलीही पद्धतीने इजा देणार नव्हता. वंतारा असो किंवा जिल्ह्याच्या माध्यमातून, राज्याच्या माध्यमातून काही सोय आपण करू शकतो का या दृष्टिकोनातून आम्ही पावलं टाकत होतो. तरीही आमचे DFO आणि आमचे सगळे अधिकारी त्याच्यावर मार्ग काढतायत. लवकरच तोडगा निघेल.
एक लक्षात घ्या, परकीय चलन आपल्या देशामध्ये वाढावं, बचत व्हावी या दृष्टिकोनातून आदरणीय मोदी साहेबांनी अतिशय दूरदृष्टी ठेवून हा घेतलेला निर्णय आहे. जगभरामध्ये ज्या पद्धतीने अन्य देश युद्ध परिस्थितीमध्ये अन्य देशाची जी अवस्था आहे त्या तुलनेत भारतामध्ये आपल्याला काहीच अनुभवायला भेटत नाही. म्हणून ह्या ज्या केलेल्या अपेक्षा आहेत त्या कुठल्याही पक्षीय चष्म्यातून न पाहता शेवटी इंधनचा तुटवडा असेल, सोन्याच्या संदर्भात असेल, त्यांनी भारतीय नागरिकांना आवाहन केलं आहे. फक्त भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांना केलेलं नाही आहे. फक्त शेवटी काँग्रेसला राजकारण केल्याशिवाय दुसरा कुठला मार्गच नाही आहे. तेही भारतीय आहेत हे त्यांनी विसरू नये. म्हणून नेहमी पाकिस्तानचा अजेंडा चालवण्याचं काँग्रेसने बंद करावं. ते 1 महिन्यानंतर परत एकदा त्यांनी आमच्या घरात येऊन तपासावं. आम्ही ईव्ही वापरतोय की नाही वापरतोय, आम्ही चार्ज करतोय की नाही करतोय. म्हणून आमच्या घरात काय चाललंय हे बघितल्यापेक्षा ते कधी ईव्ही वापरायला सुरू करणार आहेत हे प्रश्न विचारावं. आणि शेवटी त्यांना भारतावर प्रेम नाही आहे का? ते भारताचे नागरिक नाही आहे का? काँग्रेसचे असले तरी, विरोधक असले तरी भारतीय असणं आणि आपल्या देशासाठी तुम्ही काय योगदान देताय या कठीण परिस्थितीमध्ये हा प्रश्न महत्वाचा आहे. त्याबद्दल विरोधकांनी राजकारण बाजूला ठेवून कधीतरी विचार करावा.